फेमस अभिनेत्री कंगना रणावत त्या खासदार पण आहेत. कंगना रणावत म्हणतात की मोदीजी देवाचा अवतार आहे, सामान्य पुरुष नाही. कोण देवाचा अवतार आहे? नरेंद्र मोदी देवाचा अवतार आहे. तुमचं काय म्हणणं, खरंच देवाचा अवतार वाटतात तुम्हाला? ते नाही, मला वाटतं की देवांचा अवतार वगैरे आहे असं मला वाटत नाही आहे. ते मानवाचा अवतार आहे. आणि नरेंद्र मोदी अत्यंत स्ट्रॉंग असणारे प्रधानमंत्री आहे. आणि आता एकदा सर्वे झाला होता, जगातल्या सगळ्या अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाबद्दल त्या ठिकाणी सर्वे झाला. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांना 80% लोकांनी पसंती दिलेली आहे. त्यामुळे जगातले ते सर्वात लोकप्रिय नेते म्हणून त्यांचं नाव आहे. पण कोण देवाचा अवतार वगैरे म्हटलं असेल तर त्या मताची मी तर समज नाही. आपण म्हटलं की चौथ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत, परंतु सध्या त्यांच्या वयावरून विरोधक आता मोठं वादंग उभं करत आहेत. मला असं वाटतं की विरोधकांना वादंग उभं करण्याशिवाय दुसरं काम अजिबात नाही. त्यामुळं नरेंद्र मोदी जरी वय झालं असलं तरी सुद्धा ते अजूनही स्ट्रॉंग राहणार आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी एकदा 29 मध्ये ते प्रधानमंत्री बनतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे. आणि विरोधकांची ताकद आता फार क्षीण झालेली आहे. विरोधकांमध्ये एकमत राहिलेलं नाही आहे. पण दिल्लीमध्ये पाहिलं की काँग्रेस आणि आम आदमी पार्टी वेगळे लढलेले आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जी स्वतःच्या बळावर लढणार आहेत. त्यानंतर आता बिहारमध्ये जे इलेक्शन आहे त्या ठिकाणी आमची एनडीए फार स्ट्रॉंग आहे. बीजेपी आणि नितीश कुमार, नंतर रामविलास पासवानची पार्टी आहे, आमचाही पक्ष आहे. तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्रितपणे लढणार आहोत आणि तिथं सुद्धा सत्ता आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. तर एकतर जनता जो निर्णय देईल, पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे कामं केलेली आहेत, देशाला 10 नंबरच्या इकॉनॉमीवरून आम्ही 5 नंबरवर आणलेलं आहे. या 5 वर्षामध्ये आम्ही 4 नंबरवर जाऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की या 5 वर्षामध्ये आम्ही चांगलं काम केलं तर आम्हाला जनता पुन्हा सत्तेवर आणेल. आणि सत्ता आमची आली की नरेंद्र मोदी अजून एकदा प्रधानमंत्री बनतील. तरी विरोधकांनी किती जरी कांगावा केला तरी नरेंद्र मोदी सगळ्यांचा प्रधान बनतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. ठाकरेंचा जो शिवसेना पक्ष आहे तो आगामी निवडणुकीपर्यंत पक्षच राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं असं होईल? नाही, मला असं वाटतं की पक्षाचे नेते राहतील, परंतु पक्ष जो आहे तो तेवढा स्ट्रॉंग राहणार नाही. त्यांचं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मुख्यमंत्री बनायला निघालेले उद्धव ठाकरे जे होते, उद्धव ठाकरे साहेब जर आमच्यासोबत आले असते तर एकनाथ शिंदेचा जो काय जी घटना घडली ती घडली नसती. उद्धव ठाकरे यांनीच सुरुवातीला चुकीची भूमिका घेतली आणि ते दोन्ही काँग्रेससोबत गेले. पण नारायण राणेंचं म्हणणं हे योग्यच आहे की त्यांनी घेतलेली भूमिका ही अयोग्य असल्यामुळं त्यांना विधानसभेमध्ये लोकांनी झटका दिलेला आहे. आणि आता पुढच्या निवडणुकीमध्ये तर त्यांची अवस्था अजून एक क्षीण होईल. आता 20 आमदार आहेत, पुढच्या वेळेला जे 4-5 आमदार येतात की नाही सांगता येत नाही असं जे त्यांनी म्हटलेलं आहे. ते योग्यच आहे, पण सगळी शिवसेना संपेल असं मला वाटत नाही आणि ती सगळी संपू नये असं माझं मत आहे. याला जोडून दुसरा प्रश्न आहे. चंद्रकांत खैरे असं म्हणतायत की येणाऱ्या निवडणुका शिवसेनेच्या जे महाविकास आघाडीच्या निवडणुका ज्या आहेत ह्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील. मला वाटतं की चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे सिनियर नेते आहेत, आमचे ब्रूड समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत. तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अनेक वेळेला संधी दिलेली आहे. ते लोकसभेमध्ये अनेक वेळेला निवडून आलेले आहे. आणि आता त्यांचं म्हणणं आहे की कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायच्या तो अधिकार शिवसेनेचा आहे. शिवसेनेने त्या दिशेनं पावलं उचलावी आणि जर इथल्या जनतेने कौल दिला तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे परंतु आमची महायुती एवढी स्ट्रॉंग आहे की त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येण्याचा विषय अजिबात येत नाही आहे. शिवसेनेपेक्षा या ठिकाणी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. त्यामुळं चंद्रकांत खैरे म्हणतात त्यांनी निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढा, ते मुख्यमंत्री होतील असं मला वाटत नाही. मंत्र्याची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली. त्यावर संदीप देशपांडे म्हणतात की महाराष्ट्रात सगळ्या लोकांना राहू द्यायचं की नाही बघावं लागेल. कुणाची मान्यता? मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी उत्तर भारतीय सेनेने याचिका दाखल केली. मला वाटतं की राज ठाकरे आमचे मित्रच आहेत. लोकसभेमध्ये ते आमच्या सोबत होते, पण आम्हाला काय फायदा झाला नाही.
विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नव्हते, तरी सुद्धा आम्ही एवढ्या 237 जागा निवडून आणल्या. त्यामुळं राज ठाकरे यांची मराठीच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत की मराठी बोललं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे. दबाव आणून तू मराठी बोलच अशा पद्धतीची भूमिका योग्य नाही. मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये सगळ्या राज्याचे लोक तिथं आहेत आणि मुंबईने आपलं जे व्यापक जे रूप आहे ते सगळ्या देशाला दाखवलेलं आहे. त्यामुळं बोर्ड मराठी असावे ते ठीक आहे, पण सगळेच बोर्ड मराठी राहिले तर ज्यांना मराठी वाचता येत नाही, म्हणजे मराठी वाचता आलं पाहिजे. पण फॉरेनर कुणी आले तर त्यांना मराठी वाचता येणार नाही, त्यांना तिथं इंग्लिश बोर्ड असला पाहिजे. तर मराठीची भूमिका त्यांची ठीक आहे, पण अशी दादागिरी करणं योग्य नाही. आणि बँकांमध्ये मराठीमध्ये व्यवहार करा असं म्हणणं म्हणजे आपली इकॉनॉमी कोलॅप्स करण्यासारखं आहे. आपल्या सगळ्या बँका उद्ध्वस्त करण्यासारखं आहे. आपली इकॉनॉमी जेवढी आपल्याला आपण वाढवत आहोत, तर बँका त्यांना मराठी माणसांना घ्या ही मागणी ठीक आहे. म्हणजे लोकल लोकांना मॅक्झिमम नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण मराठीमध्ये व्यवहार सगळा बँकांचा करा या मताशी आम्ही सहमत नाही. त्यामुळं उत्तर भारतीय काय कोर्टामध्ये गेले असतील, परंतु सरकारने या संबंधामध्ये निर्णय घेतला पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठोस अशी भूमिका घेतली पाहिजे. आणि राज ठाकरे यांची दादागिरीची जी भाषा आहे ही कुठे थांबली पाहिजे असं आपलं मत आहे. नितेश राणे जे आहेत ते सरकार विरोधामध्ये बोलतात, नेहमी भाष्य करताना दिसत आहेत. नाही, नितेश राणे यांची जी भूमिका आहे ती भूमिका काय बीजेपी पक्षाची नाही, ती भूमिका त्यांची व्यक्तिगत आहे. आणि आता वक्फ बिलाच्या संबंधात ज्यावेळेला सगळ्यांनी भाषणं पण ऐकली असती, तर बीजेपीच्या सगळ्या नेत्यांनीच भूमिका मांडलेली आहे की आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. कारण बीजेपीचा मायनॉरिटी मोर्चा सुद्धा आहे. बीजेपीचे अनेक लोक अनेक त्यांच्या संस्थांमध्ये आहे. त्यामुळे नितेश राणे यांची भूमिका हार्ड आहे. नितेश राणे हे नारायण राणे हे शिवसेनेमध्ये होते, तर बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा भूमिका एवढी मुसलमानांच्या विरोधामध्ये नव्हती. जे मुसलमान आतंकवादी आहे त्यांना विरोध करण्याची भूमिका बाळासाहेबांची होती. त्यामुळं नितेश राणे यांची भूमिका बाळासाहेबांची भूमिका नाही आणि बीजेपीची भूमिका नाही आहे. त्यामुळे आपण नितीन गडकरींची भाषणं जर आपण ऐकली तर नितीन गडकरी यांनी अनेक वेळेला स्पष्टपणे मांडलेलं आहे की आम्ही मुस्लिम विरोधी नाही. आमच्याबद्दल प्रचार केला जातो आणि मुस्लिम मतं आपल्या बाजूला वळवण्यासाठी हा काँग्रेस आणि या लोकांचा डाव आहे. त्यामुळं मुस्लिमांना माझं नम्र निवेदन आहे की आपल्याला एक आठवण करून देतो की मुंबईमध्ये बाबरी मस्जिद पडली त्यावेळेला दंगे झाले होते 1992 मध्ये, आणि त्यानंतर अनेक मुस्लिम तरुण जे आहेत ते आतंकवादी ॲक्टिव्हिटीमध्ये गेले आणि मुंबईमध्ये 5-6 बॉम्बार झाले. त्याच्यामध्ये मुस्लिम मुलांची नावं आली, त्यांना पकडलंही, पण एकाही मुसलमानाच्या घरावर हिंदूंनी दगड मारलेला नाही, म्हणजे एक सुद्धा दंगा झाला नाही. त्यामुळं एवढं मुस्लिमांनी घाबरण्याचं कारण अजिबात नाही आहे. राजकारणामध्ये काय गोष्टी बोलल्या जातात, पण माझा पक्ष हा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही. आणि भारतीय जनता पार्टीनंही वक्फ बोर्डाच्या निमित्तानं जी भाषणं झाली त्याच्यामध्ये सर्वांनीच अशी बाजू मांडलेली आहे की हे बिल मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही. आणि त्यामुळं नितीश राणे यांनी आपली हार्डलाईन थोडी सॉफ्ट करावी. नरेंद्र मोदी यांनी आपला सबका साथ सबका विकासचा नारा त्या दिल्यामुळं आपल्याला सत्ता मिळालेली आहे. हार्ड हिंदुत्वानी आपल्याला सत्ता मिळणं अवघड आहे. त्यामुळं अलीकडे अनेक लोक जे आहे, जसं आता मंदिराच्या आपल्या मस्जिदीच्या खाली मंदिरच होतं, कारण या देशामध्ये सम्राट अशोकानंतर सगळा देश बुद्धिस्ट होता आणि सगळी मोठी मोठी मंदिरे बौद्धाची मंदिरं होती. नंतर शंकराचार्यांनी हिंदू धर्म स्थापन केला आणि सगळा देश हिंदू झाला. त्यानंतर बुद्ध मंदिराच्या ठिकाणी हिंदू मंदिरं आली. त्या ठिकाणी मुघल आले, तिथं त्या ठिकाणी मस्जिदी काही ठिकाणी आल्या. त्यामुळं अनेक नेत्यांनी सुद्धा मोहन भागवत यांनी मांडले की आता प्रत्येक मस्जिद खोदू नका. खाली त्यावेळेला सगळा हिंदू समाज होता, इथं मंदिरच होती सगळी, त्याच्या अगोदर सगळी बुद्ध मंदिरच होती. पण आम्ही काय आमच्या ताब्यात आहे असं काय आमचं म्हणणं नाही. आम्ही नवीन बुद्ध मंदिर उभी करू, आम्ही नवीन बुद्ध मंदिर उभी करतो आहोत आणि वाद लावण्याची भूमिका आमची अजिबात नाही. हिंदू समाज आमचा समाज आहे, आपला समाज आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे आम्हाला पुढे जायचं असेल तर सर्व धर्म समभावाची भूमिका आपली असली पाहिजे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.